नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण डाळिंब बहार धरण्यापूर्वी डाळिंब बागेमध्ये कोणकोणती कामे केली पाहिजे आणि ती कामे केल्याच्यानंतर काय फायदा होऊ शकतो, आणि हस्तबहारला धरल्याच्यानंतर बाग उन्हाळ्यामध्ये तोडण्यासाठी येते आणि त्यावेळेस डाळिंबाला खूप चांगल्या प्रकारचा रेट मिळतो. म्हणूनच मित्रांनो, जर हस्तबहार आपण धरणार असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, रेस्ट पिरियडमधील योग्य नियोजन हे तुमच्या उत्पन्नाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तर या काळात नेमकी कोणते कामे करायची तेच आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी महत्त्वाची पायरी म्हणजे बाग हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर पाणी बंद करणे म्हणजे ताण देणे. जमिनीच्या प्रकारानुसार साधारणपणे 25 ते 40 दिवसांना झाडांचा ताण बसणं गरजेचं आहे. यामुळे जी जुनी पाने, पिवळी पाने पडून गळून जातात आणि कळ्या तयार होण्यास चालना मिळते. तर ताण संपताना बागेतील कचरा आणि तण काढून घेणं मित्रांनो, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बाग पूर्णपणे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही मित्रांनो, जर बागेमध्ये जी वाळलेली काडी असते, जे फुटवे असतात, हे फुटवे काढून घेणं खूप गरजेचं आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जर बाग धरायची असेल तर एकदम ताण द्यायचा नाही. आज समजा 2 तास पाणी दिले तर उद्या ते 1.5 तासावरती आणायचं, त्याच्यानंतर 1 तासावरती आणायचं, मग अर्ध्या तासावरती आणायचं आणि नंतर मग बंद करायचं. अशा पद्धतीने तुम्ही झाडांना ताण देऊ शकता. एकदम तुम्ही ताण देऊ शकत नाही, डायरेक्ट पाणी बंद करू नये. तर मित्रांनो, हे झालं पाण्याच्या संदर्भातलं. त्यानंतर आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, जर बागेमध्ये तुमच्या वॉटरशूट जास्त वाढलेले असतील आणि ते वॉटरशूट जर आपण काढून टाकले तर जी आपली फळाची फांदी आहे, जी फांद्या आपण काडी तयार करणार आहे, त्या काडीवरती जोर जाईल, ती काडी चांगल्या प्रकारची तयार होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, जर बागेवरती कळ्या असतील, लहान लहान फुले असतील किंवा कच्चे डाळिंब असतील छोटे छोटे, तर हे डाळिंबसुद्धा मित्रांनो काढून घेऊन बाग साफ स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण का, जर तुम्ही तो साफ नाही केलं, कळ्या भागावरच्या काढल्या नाही किंवा छोटे जे कच्चे डाळिंब आहेत ते जर काढले नाही, तर तुमच्या जो बागाला पाहिजे जे अन्नद्रव्य आहे ते सगळं ते फळच आणि फुले खाऊन घेतील आणि झाडाला पाहिजे तशी ताकद मिळणार नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तणनाशक मारणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण तण, गवत वगैरे बाग स्वच्छ करणं हे रेस्ट पिरियडमध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता वळूया आपण मुख्य जे व्यवस्थापन आहे ते म्हणजे खत व्यवस्थापन. आता हे खत व्यवस्थापन कसं करायचं आहे बघा. जर तुमच्या झाडांचं वय 5 वर्ष असेल तर प्रति झाड शेणखत साधारणपणे 10 ते 12 किलोपर्यंत चांगले कुजलेलं शेणखत एका झाडाला मिळालं पाहिजे. जर तुमचे 5 वर्षाच्या पुढचे झाडं असतील तर मित्रांनो, साधारणपणे एका झाडाला 10 किलो खत हे मिळालंच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही 100 ते 150 ग्रॅम युरियासुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट वापरू शकता आणि 200 ते 250 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे सुद्धा वापरू शकता. तसेच 50 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आवर्जून करणं, जेणेकरून झाडाला आवश्यक असा पोषण याच्यापासून मिळणार आहे. दुसरी गोष्ट, पाणी सोडण्याच्या किंवा छाटणीच्या वेळेस फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, त्यावेळेस आता फवारणी कोणती करायची आहे बघा. छाटणीपूर्वी किंवा छाटणी झाल्यानंतर ह्या फवारण्या करणं खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये मग बुरशीसाठी किंवा तुमचे जे तेलाचे वगैरे जे फळे फांद्या जे असतात फांद्या, त्यांच्यासाठी कार्बोनडायझिम किंवा मग मँकोझेब ही बुरशीनाशकांची फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे. छाटणीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड हे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणीसुद्धा करणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे
जे आपल्या नवीन पालवीचे संरक्षण होण्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. त्याबरोबरच सोबतचं तुम्ही 19-19 किंवा 13-0-45 या विद्रव्य खतांची 10 ग्रॅम प्रति लिटर फवारणी केल्यास तुम्हाला नवीन फूट जोमाने निघेल आणि खूप चांगल्या प्रकारचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये होऊ शकतो. ह्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्ही जर हस्तबहारामध्ये यशस्वीरित्या जर पार केल्या तर तुमच्या डाळिंबाला उन्हाळ्यामध्ये उच्चांक दर, चांगल्या प्रकारचा दर, चांगल्या क्वालिटीचा दर मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% तुमच्या झाडांमध्ये ताकद निर्माण होऊ शकते. दुसरी गोष्ट आता आपल्याला जे पाहायचं आहे ते तण नियंत्रण. तर काय होतं मित्रांनो, डाळिंबागेत रेस्ट पिरियडमध्ये या दरम्यान तण नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण तणामुळे बागेत कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मात्र या काळात रासायनिक तणनाशक वापरताना झाडांच्या खोडावर किंवा पानावर फवारा उडणार नाही याचीसुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घ्यावी लागते. बागेतील तणाचा प्रकारानुसार मी सांगतो ते तणनाशकांचा वापर करू शकता. तर त्याच्यामध्ये जे आहे पहिले तणनाशक ते म्हणजे पॅराव्हॅक्टेड डिक्लोराइड हे 24% हे तुम्ही वापरू शकता. दुसरं आहे ते ग्लुफोसिनेट अमोनिया हे 13.5% हे तुम्ही तणनाशक वापरू शकता. त्याच्यानंतर आहे ग्लायफोसेट हे सुद्धा तुम्ही तणनाशक तुमच्या बागेमध्ये गवत जाळण्यासाठी वापरू शकता. तर हे तणनाशक वापरताना पंपाच्या नोझलला कव्हरहूड म्हणजे लावूनच फवारणी करा, जेणेकरून औषधाचा डाळिंबाच्या खोडावर किंवा मुख्य पानावर उडणार नाही याची काळजीसुद्धा हे तणनाशक वापरताना घेताना खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बुडातील फुटवे काढणे. फवारणी करण्यापूर्वी डाळिंबाच्या खोडाच्या बुडाशी असलेले सर्व फुटवे काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मग ते हाताने तोडून स्वच्छ करा किंवा कोवळ्या फुटव्यावर तणनाशक पडल्यास औषध झाडाच्या मुख्य शरीरात उतरून झाड सुकू शकते. त्याच्यामुळं काय करायचं आहे, तणनाशक मारत असताना जे झाडावरती किंवा आपल्या डाळिंबाच्या बागेवरती जे खालून फुटलेले कोवळे कोंब असतात हे कोंब काढून घेणं खूप गरजेचं आहे. जर हे तुम्ही कोवळे कोंब जर काढून नाही घेतले तर काय होणार आहे, त्याच्यावरती जर समजा बायचान्स तणनाशक उडालं तर ते डायरेक्ट खोडात जाणार आहे आणि त्याचा खोडात गेल्यामुळे तुमच्या डाळिंबावरती परिणाम होणार आहे आणि पर्यायाने तुमची सेटिंगसाठी तुम्हाला खूप कसरत घ्यावी लागेल. त्याच्यामुळे अजिबातसुद्धा हे खोडावरती जाऊन द्यायचं नाही. वारा वाहत असताना फवारणी करू नका. सकाळी वारा शांत असताना फवारणी करणं योग्य ठरते. आणि झाडाचे वय 3 वर्षापेक्षा कमी असेल किंवा खोडाची साल कोवळी हिरवी असेल तर रासायनिक तणनाशकाचा वापर टाळणंसुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर रेस्ट पिरियडमध्ये झाडाला कोणत्याही प्रकारचा रासायनिक धक्का बसू नये म्हणून आपण ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं तणनाशक फवारणी करत असताना नीट लक्षपूर्वक करणे डाळिंबागेसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. तर तो दुसरी गोष्ट, कापलेले तण बागेतच वाळून दिल्यास त्याचे पुढे आच्छादन चांगलं होतं. म्हणजे तुम्ही जर गवत जर कापून घेतलं तर मित्रांनो त्याचा तुमच्या बागेसाठी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. त्याचं आच्छादन चांगलं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, हे होणार नाही, गवत वगैरे जास्त होणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या बागेंचं नियोजन करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, या छोट्या आणि पण महत्त्वाच्या टिप्स वापरून तुमचा हस्तबहार नक्कीच यशस्वी करा. आणि हा व्हिडिओ इतर डाळिंब उत्पादक मित्रांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.